नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला 25 जुलै 2019चा दुपारच्या 2:30 सत्रातील म्हणजे शिफ्ट 2चा आपला पेपर सुरू आहे। तर त्याचा या अगोदर आपण भाग 3 पाहिला होता। मग एकूण 3 भाग कव्हर केलेत आपण, त्यामध्ये प्रत्येकी 25 याप्रमाणे आपण 75 प्रश्न पाहिलेले आहेत। तर त्याच पेपरचा आज आपण इथे भाग 4 पाहणार आहोत, म्हणजे शेवटचा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण राहिलेले शेवटचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुम्हाला आताच्या तलाठी भरतीमध्ये फायदा मिळवून देऊ शकतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूया। त्याच्या या आपल्या भाग 4 मधील प्रश्न पहिला। तर पहिला प्रश्न काय आहे, तर वन्यजीव संवर्धनासाठी भारताची पहिली जननिक बँक येथे उघडली होती। म्हणजे कोठे त्या बँकेची सुरुवात झाली होती जननिक बँकेसाठी, म्हणजे बँकेची वनधर संवर्धनासाठी। तर कोठे झाली, तर हैदराबाद येथे सुरू झालेली पहिली बँक जननिक बँक, जी की वन्य संवर्धनासाठी भारतातली पहिली बँक होती। जननिक बँक म्हणून ते ओळखले जाते, म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं हैदराबाद आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। तर 4 शब्द दिले, त्यातला योग्य म्हणजे शुद्ध शब्द आपला कोणता आहे तर ओळखायचा। तर बही, तर हे दीर्घ नसतो इथे, हे तर कट होणार कारण दीर्घ उच्चार नसतो बहिरचा, त्याचा ऱ्हस्व असतो। तर बाही, बाही देखील येणार नाही। बही, तर आता बहिष्कार, शला क, बहिष्कार दिले इथे, हे देखील येणार नाही। बहिष्कार म्हणजे इथे काय ऱ्हस्व पाहिजे, हे दीर्घ पाहिजे का, म्हणजे बहिष्कार म्हणजे ऱ्हस्व ही आणि दीर्घ का असं पाहिजे, म्हणजे बहिष्कार। ऑप्शन डी मध्ये जो आहे ना, तर तो योग्य शुद्ध शब्द असेल। ऑप्शन डी आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स। मी खाली वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य आता सफिक्सचा वापर करायचा, म्हणजे प्रत्ययाचा वापर करायचा आहे। आय एम रेडी टू स्वीट डॅश द डिश टू मेक इट मोर टेस्टी, म्हणजे मी तयार आहे टू स्वीटन द डिश म्हणतो आपण, काय ते जी डिश आहे तर ती अजून गोड करायला मी तयार आहे। टू मेक इट मोर टेस्टी म्हणजे ज्यामुळे काय होईल, ती अजून जी टेस्टी लागेल किंवा चवदार होईल। म्हणजे आय एम रेडी टू स्वीटन द डिश येणार, तर इयन जो आहे तर स्वीटेस्ट नाही येणार, तर स्वीटन म्हणजे तो डिश जो आहे तर तो स्वीटन करायला मी तयार आहे। डॅश टू मेक इट मोर टेस्टी म्हणजे इयन जो आहे ना, तर तो करेक्ट सफिक्स इथे लागणार आहे। मी स्वीटन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर गोड करणे म्हणतो। अजून पुढील प्रश्न, दिलेल्या धातूचे योग्य रूप निवडा। तर रडणे, रडणे, थांबणे, तुझे सर्व प्रश्न सुटतील। तर हे आज्ञार्थी वाक्य आपल्याला बनवायचं आहे। म्हणजे काय थांबण्याच्या जागी आता काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे आज्ञार्थी वाक्य बनवण्यासाठी, तर कंसात दिलेलं थांबणे, रडणे थांबणे, तर रडणे थांबव असं म्हणतो ना आपण, रडणे थांबव, तुझे सर्व प्रश्न सुटतील, म्हणजे आपण काय आज्ञा देतो त्याला। रडणे थांबण्याचं काय होणार, थांबव येणार, म्हणजे रडणे थांबव, तुझे सर्व प्रश्न मिटतील, म्हणजे आपण एखाद्याला आज्ञा करतोय, म्हणजे रडणे थांबव ही काय झाली, आज्ञा झाली। आज्ञार्थी वाक्य येण्यासाठी आपल्याला दिलेला जो धातू आहे थांबणे, त्याला आपल्याला थांबव याप्रमाणे करावं लागेल, म्हणजे ते आज्ञार्थी वाक्य होईल। म्हणजे रडणे थांबव, तुझे सर्व प्रश्न सुटतील, म्हणजे ऑप्शन सी जे आहे ना ते आपलं आन्सर असेल। म्हणजे ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, श्रद्धा, उपासना ही जी केलेली असते, तर ते कसं आज्ञार्थी वाक्य असतं। पुढील प्रश्न, भारतामध्ये मानवी अधिकार दिवस हा दरवर्षी टिंब रोजी पाळला जातो। तर मानवी हक्क आयोग जो झाला होता, तर तो 10 डिसेंबर 1948ला त्याची स्थापना झाली, म्हणून तो 10 डिसेंबर जो आहे त्याचा स्थापना दिवस तोच मानवी अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो, किंवा मानवी हक्क दिन म्हणून दरवर्षी जो डिसेंबर महिन्याचा 10 डिसेंबर जो आहे तर तो मानवी हक्क दिवस किंवा मानवी अधिकार दिन म्हणून पाळला जातो। ऑप्शन बी जे आहे ते आपला आन्सर असेल 10 डिसेंबर। त्याप्रमाणे 1 डिसेंबर जो दिवस आहे तर तो जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो, हे देखील लक्षात ठेवा, 1 डिसेंबर दरवर्षी। आणि ह्या 10 डिसेंबर या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट काय असते, तर ते आंतरराष्ट्रीय जे पुरस्कार आहेत, म्हणजे नोबेल जो पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय, तो नोबेल पुरस्कार ह्या 10 डिसेंबर म्हणजे मानवी हक्क दिना दिवशी त्याचं वाटप केलं जातं दरवर्षी, नोबेल पुरस्कार, हे देखील लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2019 मध्ये नव उपक्रम आणि उत्तम पद्धतीमधील उत्तम लष्करी छावणी पुरस्कार महाराष्ट्रामधील टिंबला मिळाला। म्हणजे उत्तम लष्करी छावणी, म्हणजे लष्करांच्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती 7 छावण्या असतात, म्हणजे कटक मंडळे ज्याला म्हणतो, तर एकूण 7 छावण्या आहेत। त्यापैकी उत्कृष्ट छावणी म्हणून कोणत्या छावणीला, तर अहमदनगर कंटोन्मेंट बोर्ड जे आहे, तर कोणतं अहमदनगर, तर त्या अहमदनगर कंटोन्मेंट बोर्ड, म्हणजे कंटोन्मेंट जे बोर्ड आहे लष्करी छावणी अहमदनगरची, त्याला पुरस्कार मिळालेला होता उत्तम लष्करी छावणी म्हणून 2019 मध्ये। स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2019 त्याला मिळालेला होता। आणि भारतामधील म्हणलं त्यावेळेसचा तर
तर दिल्ली जे कंटोन्मेंट बोर्ड होतं त्यावेळेस 2019ला, तर त्या दिल्ली कंटोन्मेंट बोर्डला 2019ला भारतातील सर्वोच्च पुरस्कार स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार मिळालेला होता. पण महाराष्ट्रातील कोणता आहे तर अहमदनगर कंटोन्मेंट बोर्ड आहे. तर एकूण 7 कंटोन्मेंट बोर्ड आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, तर त्या 7मध्ये कोणकोणचा समावेश होतो, तर आता त्यात 7मधले 4 तहसील आहेत. खडकी कंटोन्मेंट बोर्ड दिलेला आहे, त्याप्रमाणे पुणे कंटोन्मेंट बोर्ड आहे, औरंगाबाद आहे, अहमदनगर आहे. त्याप्रमाणे अजून कोणता आहे तर कामठी नागपूर हे आहे, काय देवळाली नाशिक एक आहे, आणि अजून एक जो आहे तर ते देखील 7 पुण्यात आहे. पुण्यात 3 आहेत, औरंगाबादमध्ये 1, अहमदनगरमध्ये 1 आणि नागपूर कामठी येथे 1. म्हणजे असे एकूण 7 जे कंटोन्मेंट बोर्ड आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि एकूण भारतामध्ये 61 आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. तर बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला आपण काय म्हणणार तर उद्देश म्हणतो. म्हणजे वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल बोललं जात आहे, म्हणजे मालक बैलाला मारतो, तर इथे कशाविषयी आपण बोलतो वाक्यामध्ये तर बैलाविषयी बोलतोय. म्हणजे बैल हे त्यातलं काय असणार आहे, उद्देश असणार आहे. आणि उद्देशाविषयी जास्त जे माहिती सांगायचे शब्द उद्देशाच्या अगोदर येतात, तर त्याला आपण उद्देश विस्तार म्हणतो. म्हणजे काय तर कोण मारते बैलाला, मालक मारतोय, मालक हे त्यातलं काय असणार आहे, उद्देश विस्तार असणार आहे. म्हणजे ज्याच्याविषयी आपण वाक्यामध्ये बोलतो किंवा कर्ता त्याला म्हणतो, तर कर्ता जो असतो त्यालाच आपण काय म्हणतो, उद्देश म्हणतो. आणि जी क्रियापद असते त्याला आपण विधेय म्हणतो, हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे उद्देश जो आहे तर त्याच्याविषयी वाक्यात बोललं जातं. पुढील प्रश्न, ABC एक काम अनुक्रमे 24, 6 व 12 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. तर एकत्रित काम करून ते किती दिवसात ते काम पूर्ण करते. आता इथे किती दिले, 24, 6 आणि 12. याप्रमाणे A, B आणि C हे या प्रमाणात करतात. त्या तिघांचा जर तुम्ही लसावी काढला तर तो किती येतो, 24, 6 आणि 12चा तर तो 24 येतो. 24 हा लसावी येणार. म्हणजे एकूण जे काम आहे तर त्यांचा लसावी 24, म्हणजे 24 भाग हे एकूण काम असणार आहे. तर आता Aला किती दिवस लागतील, हे 24 दिवसात पूर्ण करतो मी. 24 भागिले 24 म्हणजे एका दिवसाचं काम Aचं 1 असणार आहे. Bचं किती असणार आहे, 24 भागिले 6 म्हणजे B एका दिवसात 4 भाग संपवेल. आणि C किती भाग संपवणार आहे, 24 भागिले 12 म्हणजे 2 भाग संपवणार आहे. मग तिघे मिळून दिवसात किती भाग संपवते, B 4, A 1, 5, 4 1 5 आणि C 2. म्हणजे 5 व 2 किती, 7 भाग जे आहेत तर तिघे एका दिवसात संपवतील. मग 24 भाग संपवण्यासाठी त्यांना किती दिवस लागणार आहे, एका दिवसात 7 भाग संपवतात. मग 24 भाग संपवण्यासाठी त्यांना 24 भागिले 7 एवढे दिवस लागणार आहेत. म्हणजे 24 भागिले 7 जर केलं तर 7 त्रिक 21, उरले किती 3, म्हणजे 3.37. हे डायरेक्ट तुमचं तोंडी आन्सर निघून जातं. 3.37 दिलं आहे का, तर दिलं आहे ऑप्शन 3मध्ये. म्हणजे संपूर्ण काम जर ते तिघांनी मिळून केलं तर त्यांना 3.37 इतके दिवस लागतील. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, ए हा एक विशिष्ट काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. म्हणजे एक जे काम आहे तर ते एला कराय 12 दिवस लागतात. तर बी हा काय, एपेक्षा 60% अधिक कार्यक्षम आहे. म्हणजे बीची कार्यक्षमता जी आहे तर ती एची जेवढी कार्यक्षमता आहे त्याच्या 60% अधिक कार्यक्षमता आहे. म्हणजे बी जो आहे तर त्याला आता 12 दिवसापेक्षा तर कमीच वेळ लागणार आहे, कारण त्याची कार्यक्षमता एपेक्षा 60% अधिक कार्यक्षम आहे असं दिले बी. तेच काम करण्यासाठी तर बीला किती दिवस लागतील, तर एची काम करण्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा बीची 60% अधिक आहे आणि एला 12 दिवस लागतात, तर बीला एकट्याला ते काम करण्यास किती दिवस लागतील. तर कसं काढतो आपण हे, तर आता इथे तुम्ही पाहू शकता. तर काय दिले, ए एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे एचं एकूण काम दिले किती 12 दिवस लागतात याला. तर एपेक्षा बी काय 60% अधिक कार्यक्षम आहे. म्हणजे बीची कार्यक्षमता जी आहे तर एपेक्षा 60% आहे. म्हणजे बी बरोबर 60% अधिक, म्हणजे ए जर बरोबर 100 असेल तर बी काय असणार आहे 160 असणार आहे. म्हणजे 60% अधिक त्याच्या म्हणजे 160 भागिले 100 ए. म्हणजे एला जर इकडं आणलं बीच्या भागी म्हणजे बी भागिले ए बरोबर, हे शून्याला शून्य गेले राहिले काय इथे, बे 8 16 बे 5 10 म्हणजे काय राहतं 8/5 राहतं. म्हणजे बी भागिले ए बरोबर 8/5. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बीची कार्यक्षमता ही 8 आहे एका दिवसाची आणि एची कार्यक्षमता काय आहे तर 5 भाग आहे एका दिवसाची. म्हणजे बीची कार्यक्षमता 8 आहे, एची 5 आली. आता कार्यक्षमता आणि वेळ याचं गुणोत्तर कसं असतं, परस्पराच्या विरुद्ध असतं. म्हणजे कार्यक्षमतेचे गुणोत्तर हे घेतलेल्या वेळेच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे कार्यक्षमता जर 8 असेल तर वेळ काय असणार आहे, मग ह्यांचं व्यस्त प्रमाण येणार आहे. म्हणजे आता ह्या दोघांचं विरुद्ध होणार आहे. म्हणजे बीची कार्यक्षमता 8 आहे तर याची कार्यक्षमता 5 आहे, तर ह्यांचा वेळ काय असणार आहे, मग एला जास्त वेळ लागणार आहे. एला 8
म्हणजे इतका कालावधी लागेल 8 एकक, आणि बीला काय कालावधी 5 एकक लागेल. कारण कार्यक्षमतेचे गुणोत्तर असतं तर ते घेतलेल्या वेळेच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे बी भागिले एने घेतलेल्या वेळेचं गुणोत्तर काय असणार आहे, त्यांना वेळ किती लागणार आहे, कार्यक्षमता 8/5 आहे. मग त्याच्या म्हणजे त्याच्या व्युत्क्रम जर केलं तर किती, तर 5/8 व्यस्त प्रमाणात त्याच्या म्हणजे 5/60. म्हणजे हे बी आणि एने घेतलेल्या वेळेचं गुणोत्तर आलं. म्हणजे बीला 5 एकक इतका कालावधी लागेल आणि एला 8 एकक इतका कालावधी लागेल, कारण कार्यक्षमतेच्या विरुद्ध वेळ असते. तर एने घेतलेला वेळ मग किती आहे, तर इथे दिलेला आहे. एने घेतलेला वेळ 8 आहे, म्हणजे एला 8 एकक इतका वेळ लागतो. म्हणजे 8 एकक बरोबर 8 वेळ लागतो, तो किती दिवसात संपवतो, 12 दिवसात संपवतो. म्हणजे 8 एकक बरोबर 12 असं आपण लिहू शकतो. म्हणजे 1 एकक बरोबर काय येणार आहे, 12/8 येणार आहे. म्हणजे 8 तिकडे भागाकारात गेलं, म्हणजे 1 एकक बरोबर 3/2 आलं. 4 एकी 4, 4 त्रिकोण 12, 4 दुनी 8, म्हणजे 3/2 आलं 1 एकक बरोबर. म्हणजे आता मग आपल्याला बीला लागणारा बीचं वेळेचं गुणोत्तर किती आहे, 5 आहे. म्हणजे ह्या जेवढं 1 एकक आलं आहे त्याला जर 5ने गुणलं तर आपल्याला बीला लागणारा वेळ मिळेल. म्हणजे बीला लागणारा वेळ किती, 5 गुणवले हे 1 एकक बरोबर 3/2. म्हणजे 5 गुणवले 3/2 म्हणजे 5 त्रिक 15/2 इतके दिवस जे आहेत तर ते काय लागणार आहेत, तर ते बीला एकट्याला काम करण्यासाठी लागणार आहेत 15/2 दिवस, किंवा 7.5 जर दिलं तर तुम्ही लिहू शकता. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर म्हणजे तेच काम करण्यासाठी बीला किती दिवस लागतील, तर 15/2 दिवस लागतील. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. लक्षात ठेवा, जेवढी कार्यक्षमता आहे त्याच्या उलट व्यस्त प्रमाणात काय असतं त्यांचं, म्हणजे वेळेचं गुणोत्तर असतं, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, दिलेल्या शब्द गटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर चित्त म्हणजे आपलं कसं असतं, खिन्नच्या विरुद्धात आपण काय म्हणतो, प्रसन्न. खिन्न प्रसन्न लक्षात ठेवा, विरुद्धार्थी शब्द आहे. खिन्न म्हणजे दुःखी आणि प्रसन्न म्हणजे आनंदी. म्हणजे खिन्न चित्त म्हणजे तुमचं मन कसं असतं, खिन्न किंवा प्रसन्न असतं. मी खिन्न म्हणजे दुःखी, त्याच्या विरुद्धार्थी प्रसन्न म्हणजे उत्साही म्हणतो. मी खिन्न प्रसन्न येईल विरुद्धार्थी शब्द. पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. मी विरामचिन्ह कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला ते ओळखायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं, किती छान आहात तुम्ही सगळेजण, तर जनच्या इथे काय वापरलं, तर उद्गारवाचक चिन्ह वापरलं आहे. मी तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. किती छान आहात तुम्ही सगळेजण, तुमच्याशी मैत्री करायला आवडेल खूप मला. हे कसं आहे, तर उद्गारवाचक चिन्हाचा इथे वापर केलेला आहे. पण ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, चूज द मोस्ट सुटेबल कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य कंजक्शन म्हणजे उभ्या नव्हे अव्ययाचा वापर करायचा आहे. आय हॅव बीन वेटिंग हिअर फॉर अ लाँग टाईम. मी खूप वेळेपासून तुझी इथे वाट पाहत आहे. डॅश डॅश माय फ्रेंड हॅज नॉट टर्नड अप. आय हॅव बीन वेटिंग हिअर फॉर अ लाँग टाईम. म्हणजे तो तेथे खूप वेळ त्याची वाट पाहत आहे. बट डॅश माय फ्रेंड, तर इथे काय ना, परंतु येणार, म्हणजे बट येणार. डायरेक्ट वाक्य वाचल्या तुम्हाला कळेल. बट माय फ्रेंड हॅज नॉट टर्नड अप, म्हणजे माझा मित्र जो आहे तर तो अजून तिथे आलेला नव्हता. म्हणजे आय हॅव बीन वेटिंग हिअर फॉर अ लाँग टाईम बट माय फ्रेंड हॅज नॉट टर्नड अप. तो काय लवकर आला नाही तिथे. मग तुम्ही बटने जे आहे तर ते आपण हे वाक्य जोडणार. ऑप्शन सी डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, बट येईल इथे वाक्य जोडण्यासाठी. पुढील प्रश्न, 56 रुपये प्रति किलोग्रॅम किंमत असलेल्या 8 किलोग्राम चहाला. म्हणजे 56 रुपये प्रति किलोग्रॅमचा 8 किलोग्राम चहा आहे, त्याला 69 रुपये किलोग्रॅम असलेल्या 32 किलोग्रॅम चहा आणि 75 रुपये प्रति किलोग्रॅम असलेल्या 25 किलोग्राम चहासोबत मिसळ लागायला. म्हणजे 3 प्रकारची चहा आहेत. एक 56 रुपये किलोचा आहे, दुसरा 69 रुपयाचा आणि तिसरा 75 रुपये किलोचा. आणि हे त्यांचं प्रमाण दिले. 8 किलो आहे 56चा, 69 किलो आहे, 29 रुपयाचा, 29 रुपयाला 32 किलो आहे आणि 75 रुपयाला 25 किलो आहे. मग याप्रमाणे तिघांचे प्रमाण देखील दिले आहे. आणि ते 3 चहा एकमेकांमध्ये मिसळले गेले आणि जेवढे मिसळले तेवढे मिश्रणाची 20% नफ्याने विक्री केली. म्हणजे जेवढं मिसळले त्याच्या 20% नफ्याने विकला. तर मिश्रणाची विक्री किंमत काढा रुपयांमध्ये. म्हणजे 1 किलो चहाची किंमत काढायची मिश्रण केल्यानंतर प्रति किलोग्रॅममध्ये, म्हणजे 20% नफ्यानंतरची विक्री किंमत काढायची. लक्षात ठेवा, कधीची 20% नफा मिळाल्यानंतरची 1 किलो चहाची तुम्हाला विक्री किंमत काढायची. तर एकूण चहा किती आहे, हा 8 किलो, हा 32 किलो, 32 आणि 8 40 आणि हा 25 किती 65 किलो चहाची तुम्हाला विक्री किंमत, म्हणजे एकूण 65 किलो चहा आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 56 रुपये प्रति किलोचा किती 8 किलो चहा आहे. मग या 56 रुपये किलो या चहाची एकूण किंमत किती होणार, 56 गुणिले 8 म्हणजे 448 रुपये या 56 रुपये किलो या चहाची होईल. त्याप्रमाणे 69 रुपये प्रति किलो चहा किती 32 किलो आहे. मग ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर एकूण किंमत मिळेल 32 किलो चहाची 69 रुपये
प्रमाणे म्हणजे किती 2208 येते 69 गुणिले 32. त्याप्रमाणे 75 रुपये किलोचा चहा 25 किलो आहे. म्हणजे याची किंमत किती होणार आहे 75 गुणिले 25 म्हणजे 1875. आणि एकूण किंमत किती झाली ह्या 65 किलो चहाची, तर ती म्हणजे खरेदी किंमत झाली ती 4531 रुपये ही तिन्ही चहाची दिलेली किंमत झाली. म्हणजे एकूण 65 किलो चहाची किंमत 4531 रुपये झाली. आता शेकडा नफा काय करायचा आपल्याला 20% म्हणजे काढायचा आहे. मग चहाची विक्री किंमत आपल्याला काय येणार, तर हे एकूण 4531 आणि त्यामध्ये हे 4531च्या 20% त्यामध्ये मिसळावं लागेल म्हणजे आपल्याला शेकडा नफा मिळेल. 4531 अधिक हे 4500च्या 20% काढलं तर ते 900 काहीतरी येते 906 पॉईंट समथिंग येतं म्हणजे 5437.2 येतं ते. एकूण 20% नफ्याने चहाची विक्री किंमत किती आली 5437.2 रुपये आली. मग चहा एकूण किती आहे 65 रुपये किलो आहे म्हणजे 65 रुपये किलो आहे. मग विक्री किती झाली एकूण 4537.2 झाली. मग 1 किलो चहाची विक्री किंमत आपल्याला काढायची आहे तर ती किती असणार आहे तर 5437.2 भागिले 65 करावं लागेल. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण 5437.2 आले आणि एकूण 65 किलो चहा. मग 1 किलो चहाची विक्री किंमत 5437.2 भागिले 65 म्हणजे किती येतं ते जर तुम्ही भागाकार केला तर ते 83.64 रुपये येतं प्रति किलो चहाची विक्री किंमत असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते डायरेक्ट दिलेलं आहे 83.64 म्हणजे पॉईंटमध्ये सुद्धा करेक्ट येते आपलं 83.64 जे आहे ते आपलं त्या मिश्रणाची विक्री किंमत असेल प्रति किलो मागे. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टाच्या समवर्ती सूचीत खालीलपैकी कोणता घटक विषय संबंधित आहे. तर समवर्ती सूचीमध्ये संबंधित घटक आहे कोणता. म्हणजे 7व्या सूचीमध्ये एकूण 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. त्यामध्ये समवर्ती सूचीचा खाली 4 जे घटक देत त्यापैकी कोणता समावेश होतो. समवर्ती म्हणजे सूची ज्यामध्ये जे विषय असतात त्यामध्ये केंद्र आणि राज्य दोघेही त्यामध्ये बदल करू शकतात म्हणजे कायदे करण्याचा अधिकार दोघांना देखील आलेला आहे. म्हणजे एकूण सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता हे कशामध्ये येतं तर हे म्हणजे राज्य सूचीमध्ये येतं. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता कोणता घटक संबंधित आहे म्हणले म्हणजे वने जे आहे तर ते केंद्रामध्ये देखील येतं आणि राज्यामध्ये देखील येतं. म्हणजे हे कसं आहे तर ते सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता हे राज्याचं आहे पण वने जे आहे तर ते समवर्ती सूचीमध्ये येतं. स्टॉक एक्सचेंज जे आहे तर ते राज्य सूचीमध्ये येतं. कृषी स्टॉक एक्सचेंज म्हणजे केंद्रामध्ये येतं म्हणजे आणि कृषी जे आहे तर ते देखील केंद्रामध्ये येतं. म्हणजे जास्त कायदे करण्याचा अधिकार केंद्राला आहे त्यामध्ये म्हणजे केंद्र सूचीमध्ये येतं ते. फक्त वने जो विषय आहे ना तर तो समवर्ती सूचीशी तो संबंधित आहे. मग राज्य आणि केंद्राच्या अंतर्गत येतं वने म्हणजे ऑप्शन बी जे आहे ना ते आपलं आन्सर असेल. तर एकूण ह्या 3च्या सूच्या आहेत. तर आता केंद्र सूची ही सर्वात मोठी सूची आहे त्यामध्ये एकूण 97 विषय आहेत. किती 97 विषय केंद्र सूचीमध्ये आहेत. त्याप्रमाणे समवर्ती सूचीमध्ये 66 विषय आहेत लक्षात ठेवा. 97 आणि 66 विषय समवर्ती सूची आहेत आणि 47 जे आहेत ते राज्य सूचीमध्ये येतात. म्हणजे तुम्ही जर इथे पाहिलं तर ते राज्याचे एकूण 97 आणि समवर्ती सूचीचे 27 म्हणजे इथे जास्त करून केंद्राचा जास्त इथे दबदबा दिसतो तुम्हाला म्हणजे सूचीमध्ये एकूण विषयामध्ये म्हणजे केंद्राकडे जास्त अधिकार दिलेले आहेत हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. तर ANZBOY CPXD प्रश्नचिन्ह आणि W. तर याप्रमाणे हे की अक्षर मालिका दिली की आहे इंग्रजी तर त्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय ते शोधायचं आपल्याला. तर आता इथे जर तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर आता A to Z याप्रमाणे A to N पर्यंत अक्षरे म्हणजे 1 ते 13 A to M पर्यंत सरळ लिहायची त्याखाली N to Z पासून उलटी लिहायची. म्हणजे A ला काय येतं Z येतं, त्यानंतर B ला काय येतं Y येतं, त्यानंतर C ला X येतं. याप्रमाणे हे दिले आणि D ला W दिले. पण इथलं मधलं अक्षर ओळखायचं तर इथे काय N आहे. N नंतर ZB हे 2 शब्द कट करून O घेतले. परत O नंतर YC हे 2 शब्द कट करून P घेतले म्हणजे NOP. आता पुढे काय Q यायला पाहिजे मग हे XD हे 2 शब्द कट करून प्रश्नचिन्हाच्या जागी Q यायला पाहिजे. मी याप्रमाणे घेतले आणि A to Z B to Y C to X D to W याप्रमाणे घेतले. मी प्रश्नचिन्हाच्या जागी काय असायला पाहिजे तर Q यायला पाहिजे कारण NOPQ याप्रमाणे ही अक्षर मालिका चाललेली आहे आणि पुढे याप्रमाणे चाललेलं आहे. मी पुढे काय येणार A ला Z तसं B ला Y C ला X D ला W E ला काय यायला पाहिजे फी यायला पाहिजे पुढे म्हणजे या प्रमाणात येणार पुढे. मग इथे काय यायला पाहिजे प्रश्नचिन्हाच्या जागी इथे Q यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर या अगोदर जो आपण प्रश्न पाहिला होता सूची संदर्भात तर त्याच्या देखील बद्दल आपण थोडी माहिती पाहूयात. तर पहिली जी सूची असते तर पहिल्या सूचीमध्ये कोणते विषय असतात तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे पहिल्या सूचीमध्ये आहेत. तिसऱ्या सूचीमध्ये शब्दांचे नमुने असतात तिसरी सूची. त्यानंतर चौथ्या सूचीमध्ये राज्यसभेतील राज्यांचे सदस्यत्व असते. 7व्या सूचीमध्ये आत्ताच आपण पाहिलं की
3 ज्या आहेत तर त्या सूचींचा समावेश केलेला आहे 7व्या परिशिष्टामध्ये. त्याप्रमाणे 8व्या परिशिष्टामध्ये आपल्या 22 भाषांचा समावेश आहे 8वे परिशिष्ट. त्यानंतर 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी तरतुदी आहेत आणि 11वे जे आहे तर ते पंचायत राजशी संबंधित आहे. 11वे परिशिष्ट पंचायत राज आणि 12वे परिशिष्ट हे आपल्या नगरपालिकेशी संबंधित आहे. 12वे म्हणजे शहरी पंचायत राज त्याला म्हणतो. म्हणजे याप्रमाणे एकूण 12 परिशिष्ट आहेत, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. तर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. तर आता इथे काय दिले, दुकानात. तर त हा जो आहे तर इथे प्रत्यय लागला आहे. दुकानात दुकानामध्ये म्हणतो. च्या आत म्हणजे आपण त इ आ म्हणजे अधिकरण दर्शवण्यासाठी आपण या सप्तमीचा वापर करतो. मग त इथे प्रत्यय लागतो, मग इथे सप्तमध्ये येतं. सप्तमीमध्ये जे ऑप्शन सी जे आहे ते आपले आन्सर. प्रथमामध्ये कोणता प्रत्यय नसतो. तृतीयामध्ये नेयेशी निशी इ म्हणजे इथे करण जे आहे तर ते तृतीयामध्ये असतं आणि द्वितीयामध्ये स ला ते सला ते प्रत्यय असतात. पण इथे त हा प्रत्यय लागला म्हणून ते सप्तमी विभक्तीचं शब्द असेल. पुढील प्रश्न. आदिवासी क्षेत्रामधील स्तन्यदा महिलांसाठी म्हणजे स्तन्यदा ज्या महिला आहेत तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीपैकी कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे. म्हणजे स्तन्यदा महिलांसाठी आदिवासी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने त्यासाठी APJ अब्दुल कलाम अमृत योजना. तर APJ अब्दुल कलाम म्हणजे आपले माजी राष्ट्रपती आहेत, त्यांच्या नावाने आदिवासी क्षेत्रामधील स्तन्यदा महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने या योजनेला मंजुरी दिलेली आहे. APJ अब्दुल कलाम अमृत योजना म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न. 2019च्या 17व्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण टिंब मतदारसंघासाठी मतदान घेतले जाणार आहे. तर एकूण किती मतदारसंघ होते, तर एकूण 543 मतदारसंघ होते. लक्षात ठेवा, एकूण 543 जे आहेत तर ते मतदारसंघ होते 2019ची. मग त्यावेळेचा प्रश्न होता करंट अफेअरचा. तर आता ज्या लोकसभा निवडणुका होणार आहेत 2024ला तर त्या कितव्या लोकसभा निवडणुका आहेत तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. आता हे 2024च्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत तर त्या लोकसभेच्या कितव्या निवडणुका आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न. महाराष्ट्रामधून कला अभियान रंगभूमी या क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार 2019साठी खालीपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर कोणाची निवड करण्यात आली तर दीनयार कॉन्ट्रॅक्टर. तर ह्या दीनयार जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांची कला, अभिनय आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार 2019साठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. दीनयार कॉन्ट्रॅक्टर यांची कला, अभिनय आणि रंगभूमी. पुढील प्रश्न. तर इंग्लिश ग्रामरवरती आहे. मी खाली 2 वाक्य दिलेत ते आपल्याला एकत्रीकरण करायचं आहे. बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्स. तर वाक्य काय दिलेत. आय नो मला माहिती आहे. सावन विल बिकम अ ग्रेट डान्सर लाईक मायकल जॅक्सन. म्हणजे सावन जो आहे तर तो मायकल जॅक्सनसारखा ग्रेट डान्सर बनेल असे मला वाटते. म्हणजे आय नो मला माहिती आहे म्हणतो. तर हे कसं वाक्य जोडलं जाणार तर ते इथे दॅटने हे वाक्य जोडलं जाणार. आय नो दॅट मला माहिती आहे की सावन विल बिकम अ ग्रेट डान्सर लाईक मायकल जॅक्सन. म्हणजे पुढचं वाक्य आहे असं येणार, फक्त ते फुल स्टॉप जाऊन तिथे दॅट येईल. म्हणजे हेच जे आहे ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. आय नो दॅट सावन विल बिकम अ ग्रेट डान्सर लाईक मायकल जॅक्सन हे योग्य जे कॉम्बिनेशन असणार आहे वाक्याचं. बाकी खाली दिलेले वाक्य तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये चुकीचं दिलेलं आहे. पुढील प्रश्न. खाली दिलेल्या क्रमामध्ये पुढे कोणती आकृती येईल. तर इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर इथे एक चौकोन दिसतोय, इथे 2 झालेत, आता इथे 1 2 3 झालेत. आता ऑब्वियसली पुढे काय यायला पाहिजे 3 आणि हे 4 चौकोन पाहिजेत. 4 चौकोन असणार तुम्ही जर आकृती पाहिली तर ते एकच आकृती दिलेली आहे ऑप्शन 3 मध्ये. हेच जे आहे तर ते पुढे आकृती येईल. पुढील प्रश्न. एका व्यापाऱ्याकडे 600 किलोग्रॅम तांदूळ आहे. म्हणजे एकूण तांदूळ दिला 600 किलोग्रॅम. तर ज्यामधील काही तांदळाची त्याने 15% नफ्याने आणि उर्वरित मात्रेची त्याने 20% तोट्याने विक्री केली. म्हणजे त्यातला काही तांदूळ त्याने 15% नफ्याने विकला आणि काही तांदूळ 20% तोट्याने विकला. तर त्याला त्या सर्वांवर एकूण म्हणजे दोन्ही तांदूळ विकल्यानंतर तेवढ्या ह्याने तर त्याला 6% तोटा झाला आहे शेकडा. तर 20% तोट्याने त्याने विक्री केलेल्या तांदळाचे प्रमाण काय आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्या 2 तांदळाच्या टक्केवारीची बेरीज म्हणजे एकूण तांदूळ बरोबर काय करावं लागेल, एकूण तोटा किती झाला हे आपल्याला घ्यावं लागेल. तर कसं घेतो आपण हे, थोडं मोठं गणित आहे त्यामुळे लक्षपूर्वक पहा. तर एकूण तांदूळ किती आहे 600 किलो आहे. तर काय करतो व्यापारी त्या तांदळाचा एक भाग जो आहे तर तो काय करतोय 15% नफ्याने विकतोय आणि त्या तांदळाचा जो दुसरा भाग आहे तर तो काही भाग 20% तोट्याने तो विकतो व त्याला शेकडा काय होते दोन्ही तांदूळ विकल्यानंतर शेकडा एकूण मग शेवटी 6% तोटाच होतोय. शेवटी काय
समजा मग आता काय करायचं आपण, शेवटी त्याला तोटा झाला आहे 6%, तर समजा 20% त्याने जो तोट्याने विकलेला तांदूळ आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणून त्याला आपण काय करायचं, एकूण W मानूया. मग 20% त्याचं वजन, मग आपण W kg मानू. 20% तोट्याने विकलेला तांदूळ W आपण मानला, आणि 15% नफ्याने विकलेला तांदूळ मग काय होणार आहे, तर ह्या 600 मधून हे 20%ने विकलेला तांदूळ वजा होईल. म्हणजे 600 वजा W हे काय होणार आहे, तर ते 15% नफ्याने विकलेला तांदूळ होणार आहे. आता प्रश्नानुसार आपण काय म्हणू शकतो, तर आता त्याने किती, आता म्हणजे 15%ने किती तांदूळ विकला त्याने, 600 वजा W किलो विकला. म्हणजे 600 वजा W किती, 15% नफा, म्हणजे 100 अधिक 15 भागिले 100 येणार, कारण शेकडा नफा 15 दिलेला आहे ना, 15% जास्त नफ्याने तो विकलेला आहे. म्हणजे तो तांदूळ 600 वजा W, आणि W म्हणजे किती, 20% तोट्याने विकलेला तांदूळ त्याने, म्हणजे त्याला आपण W म्हणतो. म्हणजे W गुणिले 20% तोटा म्हणून 100 वजा 20 होणार भागिले 80, बरोबर एकूण त्याला किती, 6% जो आहे तर तो तोटा झालेला आहे. 600 गुणिले, मग एकूण किती तांदूळ आहे आता, 600 आहे. 600चा किती तोटा झाला आहे त्याला, 6%. मग 600 गुणिले 100 वजा 6, तोटा आहे म्हणून वजा 6 करणार भागिले 100. म्हणजे हे जे आहे तर ते समीकरण बनतं. तर हे जर आता पुढे सॉल्व्ह केलं तर कसं येतं, हे म्हणजे 600 वजा W गुणिले 115, 100 अधिक 15 115 भागिले 100 अधिक 100 वजा 20 म्हणजे 80 W भागिले 100, बरोबर हे 100 वजा 6 94 होतं. म्हणजे 600 गुणिले 94 भागिले 100 आलं. तर हे तिन्ही ठिकाणी 100 आहे, तर आपण काय छेद समान करून हे 100 घालून टाकणार डायरेक्ट. म्हणजे हे 600 वजा W गुणिले हे 115 राहील, अधिक 8, कारण छेद समान आहे ना तिन्ही साईडचा, म्हणून 100 कट जाईल, अधिक 880 W बरोबर हे 600 गुणिले 94 राहील, कारण 100 कट झालं, तिन्ही साईडला छेद समान होता म्हणून. मी 600 गुणिले हे 115 आज जर गुणलं तर हे 600 गुणिले 115 येणार, वजा हे 115 W अधिक 80 W ला 80 W बरोबर हे 600 गुणिले 94. तर आता ते संख्या एका साईडला आणायच्या. मग 600 गुणिले 115 वजा, आता हे यांची जर अधिक 80 W मधून वजा 115 घेत तर आता वजा 35 W बरोबर 600 गुणिले 94. आता हे 600 गुणिले 94 जे आहे तर इकडे वजा होईल, 600 गुणिले 115 वजा 600 गुणिले 94 बरोबर आहे वजा 35 W येईल. तर 600 गुणिले 115 वजा 600 गुणिले 94 बरोबर 35 W आलं. हे म्हणजे हे 600 कॉमन आहे, मग 600 जर बाहेर काढलं तर कंसात काय येणार आहे, 115 वजा 94 बरोबर आहे 35 W ला 35 W. म्हणजे 600 गुणिले 115 मधून 94 गेले, राहिले किती, 21 बरोबर हे 35 W. म्हणजे W बरोबर काय होणार, 600 गुणिले 21 भागिले हे 35 तिकडे भागाकारात जाईल. तर इथे कशाने भाग जातोय, तर इथे 7 आणि इथे 35 आहे, तर इथे कशाने भाग जाणार, 7ने भाग जातो. 7 5 35, 7 त्रिक 21, परत इथे 5 ने इथे 120, 120 पंचे 600 येतं, म्हणजे 12 पंचे 60 येतं, म्हणजे 120 येतं, इकडे 3 राहतं, 120 त्रिक किती, 12 त्रिक 36 आणि वरचा 0, म्हणजे 360 बरोबर W आलं. 360 बरोबर W म्हणजे काय मानलेलं आपण, 20% नफ्याने म्हणजे 20% तोट्याने विकलेल्या तांदळाचा भाग विचारलेला होता. म्हणजे तो किती आला, 360 किलोमध्ये आला. किती W आपण किलोमध्ये मांडलेलं, 20% तोट्याने विकलेला तांदूळ किती, 360 किलो असेल. मग त्याचं आपल्याला काढायचं होतं. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर 20% तोट्याने त्याने विक्री केलेल्या तांदळाचे प्रमाण काय असेल, तर ते 360 किलोग्रॅम असेल. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे 360 किलोग्रॅम. पुढील प्रश्न, पुढील शब्दाचे लिंग ओळखा. इमारत, तर आता ती इमारत म्हणतो आपण, काय म्हणतो, ती इमारत. तर ती आपण कशामध्ये म्हणतो, तर ते स्त्रीलिंगीमध्ये वापरतो, म्हणून हे इमारत जे आहे तर तो स्त्रीलिंगी शब्द असेल. पुढील प्रश्न, जर आपल्याला अतिरिक्त थकवा आल्यासारखे वाटले तर खालीलपैकी कोणती वस्तू आपल्याला त्वरित ऊर्जा देऊ शकते. अधिक जर आपल्याला थकवा असेल तर आपण लगेच काय पेलो आपल्याला ऊर्जा मिळू शकते, तर इथे दिले ग्लुकोजचे पाणी दिले, दूध दिले, अन्न दिले, पाणी दिले. तर आता तुम्हाला माहिती आहे, अधिक जर थकवा आला असेल तर त्यावेळेस तुम्हाला ग्लुकोज तुमच्या शरीरातलं कमी झालेलं असतं, त्यावेळेस तुम्हाला ग्लुकोजची गरज असते. त्यामुळे अधिक जर जेव्हा तुम्हाला थकवा येतो तेव्हा ग्लुकोजचे पाणी जे आहे तर ते लगेचच ऊर्जा देऊ शकते. कारण दूध खाल्लं तर ते पचवायला लागणार, अन्न पचवायला लागणार, पाण्याला काय ऊर्जा मिळणार पण ते वेळ लागणार. म्हणजे लगेच आपल्याला पाण्याने काय एनर्जी मिळत नसते. पण ग्लुकोजचं जर पाणी तुम्ही घेतलं तर तुम्हाला लगेच ऊर्जा मिळते. आता तुम्ही रनिंग करणारे जे मुलं आहेत पोलीस भरती त्यांना माहीत असेल, तर त्यामुळे इलेक्ट्रोलाइट जर ते पिलं तर त्यांना काय एनर्जी त्वरित मिळते म्हणतो आपण. म्हणजे ग्लुकोजचे पाणी असतं त्यामध्ये, मग ते जर पिलं तर तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते. किंवा एनर्जेल तुम्ही जे पेता मेडिकलमधून आणून, तर ते एनर्जेलचं देखील ते ग्लुकोजचं पाणी असतं ते शरीराला, म्हणजे अशक्त माणसाला ग्लुकोजचं पाणी दिलं जातं म्हणजे लगेच एनर्जी येण्यासाठी. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल ग्लुकोजचे पाणी. पुढील प्रश्न,
चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम फ्रेज. तर इडियम फ्रेजवरती प्रश्न विचारले जातात. तर आता या देखील तलाठी जर तुम्ही वनरक्षीचे पेपर चालू आहेत ते जर तुम्ही पाहिले तर त्यामध्ये 1 ते 2 प्रश्न इडियम फ्रेजवरती येत आहेत. त्यामुळे TCSला हा टॉपिक जो आहे तर तो आवडतो आहे इडियम फ्रेज. त्यामुळे व्यवस्थित तो टॉपिक करा. इफ यू डोंट हॅव अ प्लेस टू स्टे यू कांट गेट अ जॉब. तुला जर राहण्यासाठी जर तुला जागा नसेल तर तुला जॉब देखील मिळणार नाही. यू कांट गेट अ जॉब अँड विथ नो जॉब यू कांट गेट एन अपार्टमेंट. आणि जॉब जर नसेल तर तुला राहायला जागासुद्धा मिळणार आहे. म्हणजे एकमेकावर ह्या 2 गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे राहायला जागा असेल तर तुला जॉब मिळेल, जर राहायला जागा नसेल तर जॉब मिळणार नाही, आणि जॉब मिळणार नसेल तर राहायला जागा मिळणार नाही, असं या वाक्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे इट इज अ catch-22 सिच्युएशन. म्हणजे अडकलेली स्थिती आहे. catch-22 म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एकमेकांवर डिपेंडंट आहे सगळं. जॉब मिळाला तर तुम्हाला भाडं देऊ शकणार आहे, अपार्टमेंट मिळणार आहे, आणि जॉब नसेल तर अपार्टमेंट पण मिळणार नाही, अपार्टमेंट नसेल तर जॉब मिळणार नाही. हे दोन्ही एकमेकावर घटना ह्या अवलंबून आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतो, अ सिच्युएशन व्हेअर वन फॅक्टर डिपेंड्स ऑन अनादर. म्हणजे एक जो घटक आहे तर तो दुसऱ्यावर जिथे अवलंबून असतो त्याला आपण काय म्हणतो, catch-22 सिच्युएशन म्हणतो. म्हणजे अ सिच्युएशन वेअर वन फॅक्टर डिपेंड्स ऑन अनादर, त्याला आपण काय म्हणतो, catch-22 सिच्युएशन. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक जी आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न, खालीपैकी कोणत्या संस्थेमधील विद्यार्थ्यांनी अलीकडे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2019 दरम्यान म्हणजे बनावटी भारतीय चलन शोधण्याची समस्येला संबोधण्यासाठी स्मार्टफोन अनुप्रयोगासाठी कोड तयार केला होता. म्हणजे कोणत्या संस्थेचे विद्यार्थी, म्हणजे IIT खरगपूरचे जे विद्यार्थी आहेत त्या IIT खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी ते शोधलं होतं. म्हणजे काय होतं, जे स्मार्ट इंडिया हॅकर जे होते तर ते काय करत होते, म्हणजे हॅक करत होते नोटांना. ते भारतीय चलन शोधण्याची समस्या जी होती तर ते संबोधण्यासाठी स्मार्टफोन अनुप्रयोगासाठी त्यांनी कोड तयार केला होता. कोणी, IIT खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, तर हा आजच्या या आपल्या भाग 4 मधला शेवटचा प्रश्न आहे. तो आर्टिकलवरती आधारित आहे, म्हणजे उपपदांवरती आधारित आहे. अयांदाचा वापर करायचा आहे. डॅश डॅश इंट्रोडक्शन ऑफ डायरेक्ट डिस्टन्स डायलिंग इन 1951. म्हणजे काय, हे एक शोध लावल्याचा एकमेव शोध होता. म्हणजे काय, त्यावेळेचा म्हणजे द ने सुरुवात होते, भूतकाळातलं वाक्य आहे. मग द इंट्रोडक्शन ऑफ द डायरेक्ट डिस्टन्स डायलिंग. मग डायरेक्ट डिस्टन्स डायलिंगचं जे म्हणजे इंट्रोडक्शन, म्हणजे त्याची जेव्हा सुरुवात झाली इन 1951ला, वॉज वन ऑफ द मोस्ट, म्हणजे एकमेव, वन ऑफ द मोस्ट. आता ही सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येतं मोस्ट म्हणून ते देखील द येणार. म्हणजे वॉज वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट डेव्हलपमेंट, म्हणजे एक महत्त्वपूर्ण जी होती, एकमेव जी अशी होती ती एक डेव्हलपमेंट म्हणजे महत्त्वाची सुधारणा होती. इन ॲन एफर्ट म्हणतो आता, इन ॲन एफर्ट. म्हणजे इन आता ते इन सुरू होते म्हणजे इथे ॲन वापरणार. म्हणजे हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. डेव्हलपमेंट इन ॲन एफर्ट टू इम्प्रूव्ह लॉंग डिस्टन्स सर्व्हिस. म्हणजे लॉंग डिस्टन्स सर्व्हिसला इम्प्रूव्ह करण्यासाठी हे एक चांगला एफर्ट होता, म्हणजे प्रयत्न होता. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, द आणि ॲन. म्हणजे द इंट्रोडक्शन ऑफ डायरेक्ट डिस्टन्स डायलिंग इन 1951 वॉज वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट डेव्हलपमेंट इन ॲन एफर्ट टू इम्प्रूव्ह लॉंग डिस्टन्स सर्व्हिस. म्हणजे द आणि ॲन येणार आहे ते. द ॲन ऑप्शन बी मध्ये दिले, तेच आपलं आन्सर असेल. तर मित्रांनो, आपला जो तलाठी भरतीचा पेपर चालू आहे 25 जुलै 2021 दुपारच्या सत्रातील. जर तुम्हाला यामध्ये आपण या भाग 4 मध्ये त्याचा आत्ता पाहिला आहे, त्यामध्ये ह्या 25 प्रश्नांमध्ये तुम्हाला जर कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.